जर बाकीचे अन्नद्रव्य जर पिकाला भेटायचे असेल तर कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे। साध्या पॉलिथिन बॅग्स जर आपण तयार केल्या तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती होऊ शकतं। पावभर गांडूळ खत जर आपण त्यामध्ये टाकलं तर त्या गांडूळ खताचं आपल्याला 2 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक गांडूळ निर्माण होऊ शकतात, गांडूळ खत, आणि ते आपल्या शेतीमध्ये आपण टाकू शकतो आणि त्याची विक्री जर करायची असेल तर 40 रुपये पर किलो या पद्धतीमध्ये आपण ते विकू शकतो। नमस्कार, मी वासुदेव चांदूरकर, विस्तार शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे। आज आपण पाहतोय की गांडूळ खत निर्मिती प्रकल्प। आता गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये जवळपास याच्यामध्ये 50,000 रुपयाचा खर्च आपल्याला येतो, पण याच्यामध्ये जर आपण लो कॉस्टमध्ये करतो म्हटलं तर याच्यामध्ये साध्या पॉलिथिन बॅग्स जर आपण तयार केल्या तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती होऊ शकतं। पण या गांडूळ खताचे आपल्याला शेतीमध्ये फायदे काय आहेत? तर आज आपलं जो पाहतोय की शेतीमधला कार्बन हा खूप कमी झालेला आहे आणि शेतीमधला जर कार्बन वाढवायचा असेल तर आपल्याला गांडूळ खत हे आपल्याला आवश्यक शेतीमध्ये टाकावेच लागेल। जर आता आपल्याला असं वाटेल की शेतीमधला कार्बन काय महत्त्वाचा असतो, जर बाकीचे अन्नद्रव्य जर पिकाला भेटायचे असेल तर कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे की जे बाकीचे न्यूट्रिएंट्स प्रत्येक याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे कार्बन करतं। तर मग याच्यामध्ये जर आपण हे गांडूळ खत 50,000 मध्ये जर आपलं लो कॉस्ट तयार होऊ शकतं आणि ह्या तयारीमध्ये आपण याच्यामध्ये जर समजा 2-2 किलो गांडूळ टाकून शेतीमधला काडी कचरा, बाकीचे काही प्रोडक्ट आहे हे जर आपण याच्यामध्ये टाकले तर गांडूळ खत 2 महिन्यामध्ये पूर्णपणे होऊ शकतं। आणि बाकी जर म्हणतो तर गांडूळ खताच्या जर काही विशेष आपल्याला पाहिजे असेल तर आपण लो कॉस्टमध्ये पॉलिथिनमध्ये जर आपण बनवलं तर एक छोटी पॉलिथिन जवळपास 4 बाय 8 फूट अशी एक पॉलिथिन येतं आणि त्या पॉलिथिनमध्ये पावभर गांडूळ खत जर आपण त्यामध्ये टाकलं तर त्या गांडूळ खताचं आपल्याला 2 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक गांडूळ निर्माण होऊ शकतात, गांडूळ खत, आणि ते आपल्या शेतीमध्ये आपण टाकू शकतो आणि त्याची विक्री जर करायची असेल तर 40 रुपये पर किलो या पद्धतीमध्ये आपण ते विकू शकतो। त्यानंतर हे मधुमक्षिका पालन। तर मधुमक्षिका पालनाचा पहिली महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सांगतो शेतीमध्ये, जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर परागीकरणासाठी आपल्याला 10% उत्पादन शेतीमध्ये वाढतं। जसं की कांदा पिकामध्ये जर परागीकरण करायचं असेल तर मधुमक्षिका पालनाचं एक चांगलं होऊ शकतं आणि आपल्याला अशा जर पेट्या आपण 10 ते 12 आपल्या शेतीमध्ये बसवल्या आणि आपल्याला कसं आहे की प्रत्येक क्रॉपचं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं आपण मधुमक्षिका पालन कलेक्शन करू शकतो, की जसं की आपल्याला मस्टर्ड फ्लावर आहे, मोहरी आहे, या फुलावरचं जर वेगळ्या पद्धतीने मध जमा करायचं असेल तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो। जसं एक हे सुबाबूड आहे, त्या पद्धतीची फुलं आहेत, त्या पद्धतीचं पण आपण मध तयार करू शकतो। तर अशा पद्धतीने या परागीकरणासाठी आपल्याला शेतीमध्ये तसे बसवायचं असेल तर 10 ते 12 पेट्या जर आपण बसवल्या तर आपलं उत्पादन नक्कीच 10% वाढेल अशी मी ग्वाही देतो। थांबतो, धन्यवाद।